या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि संपा उमेश उमा ईश एक दुःखद घटना घडल्यामुळे ते देखील आज महाविद्यालयामध्ये येऊन त्यांना मी प्रमुख अतिथी त्यांचा परिचय देणं आपला असेल असतं. Dignity never depends upon how one looks or how one attires. It depends upon the deeds which enliven the person. व्यक्ती कसा दिसतो किंवा व्यक्ती कसा पेहराव करतो यावर व्यक्तीचं मोठेपण अवलंबून नसतं, त्याच्या कार्यातून त्याचं मोठेपण व्यक्त होत असतं. या ओळीप्रमाणे आदरणीय सपकाळे मॅडम यांनी त्यांचा परिचय आपल्याला त्यांच्या कार्यातून दिलेला आहे. ज्यांच्या नावातच करुणा, प्रेम व वात्सल्य आहे अशा आदरणीय उपप्राचार्य सपकाळे मॅडम यांच्या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 1995 ते 2011 म्हणजे तब्बल 16 वर्ष एनसीसी ऑफिसर म्हणून काम पाहिले. 2017 ते आज तक ते उपप्राचार्य म्हणून आपल्या कार्यरत आहेत. सामाजिक कार्य म्हणून मॅडमनी अनेक गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च केलेला आहे आणि अभ्युदय सोसायटीमध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे. अशा सत्कार मूर्तींचं आपण टाळ्या वाजवून निश्चितच स्वागत केलं. त्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती ज्यांच्या नावाचं सुधारता आहे असे एवढे काका आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात प्रयोगशाळा म्हणून मॅडम जशा दिसत होत्या त्या आधी तसं दिसत. खरं तरी चांगले कॉम्प्लिमेंट आहे, कारण मी विद्यार्थी म्हणून जे मी पाहिलेलं होतं मॅडमांना ते ऍज इट इज त्या वर्षानंतर पण मॅडम दिसत होत्या. त्यांचा उत्साह, त्यांचं व्यक्तिमत्व त्याप्रमाणेच होतं. असंच तिघांनाही रिटायरमेंट नंतरचं आयुष्य हे आनंददायी जावं. तितक्या वेळात मी जेवढं बघितलं त्याच्याबद्दल बोलते. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवं केलं. कित्येक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची अटॅचमेंट आपली सर्व प्राध्यापक मंडळी अगदी मायाळू दृष्टीने आपण आपल्या विद्यार्थ्यांकडे बघत असतो. पण मॅडमचा विशेष कल काही विशेष विद्यार्थ्यांकडे अगदीच अडचणीमध्ये असलेले शाळेमध्ये आम्हाला सिनियर कॉलेजला काही काम करायचं. रामन सातवटी FY पासून ते MSc पर्यंत प्रॅक्टिकल सांभाळायचं आहे. आणि या काकू बोलते असताना इकडे आल्यानंतर हे असं बघितलं की या ठिकाणी मागं राहिलं की ते दिवसाचा ऑफिस होतं. कंटिन्यूअसली ऑफिसमध्ये लेडीज पण बसलेली जायचं पण नाही, जायचं घाबरायचं. पण नंतर काळानंतर मला माहित पडलं की डिजिटल काम सांभाळायचं इंग्लिश क्या कर रहे हैं, किधर कर रहे हैं, यहाँ से जाने का रास्ता नहीं है, यहाँ से बंद है. काम असेल तरी ते बाजूला ठेवायचे आणि सगळी कामाची पूर्ण त्यांची रूपरेषा पूर्ण झालेली असायची. आपणच नाही करून देखील पूर्ण झालेलं असायचं. त्यांच्यामध्ये मी एक वैशिष्ट्य बघितलं की त्यांनी कधी असं कधीच म्हटलं नाही की मी लॅब असिस्टंट आहे आणि माझ्या मदतीसाठी कुठल्या काका असतील किंवा आमचा मॅडमांनी एनसीसी मध्ये असताना मुलींना खूप शिस्तप्रिय ठेवलं आणि त्यावेळेस एनसीसीच्या मुलींना जर पास असले तर त्यांना मेडिकलला 2 मार्क्स मिळाले आणि 2 मार्क्स म्हणजे त्या इतर
विद्यार्थ्यांपेक्षा जवळजवळ 1 लाख वरती तो विद्यार्थी पुढे जात होता. अशा वेळेस आमच्या मॅडमच्या पर्स मध्ये तेव्हा 2000 रुपये होते. मॅडमने ते 2000 रुपये मला दिले आणि पुन्हा विचारलं पण नाही की तू काय साहित्य वगैरे तुम्ही सांगितलं. पण मलाही 1 महिन्याने सुरू केलं आणि 1 महिन्यानंतर मी सांगितलं की मी कंपास बॉक्स घेतलं तर त्यांनी म्हणजे मला स्वतःहून विचारलंच नाही त्या 2000 तुम्ही खरंच. आणि त्यांच्या सगळ्या संसारिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना आमच्या ज्या वहिनी आहेत तेवढ्या वहिनी त्यांनी सुद्धा एक उत्कृष्ट मुलाची साथ दिली. त्याच्यामुळे त्यांचं जे असं मॅडमला खूप वाटायचं. मॅडम बोलून पण दाखवायचं स्टाफ रूम मध्ये, जुन्या स्टाफ रूम मध्ये त्या ठिकाणी जुन्या कॉमर्स बिल्डिंगला. आणि बऱ्याचदा जसं त्यांनी विद्यार्थ्यांना मदत केली तसं आम्हाला त्या वेळेला जर पैसे लागत असायचे तर आम्ही त्यांना मागायचे. मॅडम 500 रुपये द्या, आम्ही तुम्हाला 15 दिवसांनी देतो. मॅडम पुढे होते, कधी कधी विसरून पण नाही. मॅडम सांगायच्या किंवा आठवण राहिली नाही राहिली तुम्हाला सांगत चला, मला लक्षात राहत नाही. मॅडम ते खूप मोकळ्या स्वभावाचे होते आहेत. आणि मध्यंतरी एकदा बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर टोटल ह्या सगळ्या टोटल मला जवळपास कॉमर्स फॅकल्टीच्या मॅडमांनी एका दिवसात पूर्ण वेळात करून दिलेल्या होत्या. त्यानंतरचा दुसरा असा अनुभव आला, इत्ता 12वी बोर्डाची एक्झाम होती आपली. ती एक्झाम आपल्या स्वामी विवेकानंद भवनात वेळोवेळी तुम्ही मला खूप मला त्यामुळे